नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भारतीय राज्यघटनेतील अत्यंत महत्त्वाच्या पदाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, ज्याला इंग्रजीमध्ये कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच कॅग असे म्हटले जाते. MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, ZP आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावर वारंवार प्रश्न विचारले जातात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कॅग म्हणजे काय? भारत सरकार आणि राज्य सरकार जे पैसे खर्च करतात त्या खर्चाची तपासणी करणारा अधिकारी म्हणजे कॅग. सरकारचा पैसा योग्य पद्धतीने खर्च झाला का, कोठे गैरव्यवहार झाला का, नियमांचे पालन झाले का याची तपासणी कॅग करतो. म्हणूनच कॅगला सरकारी पैशांचा रखवलदार असेही म्हटले जाते. कॅगची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 मध्ये कॅग पदाची तरतूद करण्यात आली आहे. भारताच्या आर्थिक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पद निर्माण करण्यात आले. कॅगची नियुक्ती कोण करतो? भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. हे पद अत्यंत स्वतंत्र आणि महत्त्वाचे मानले जाते. कार्यकाल किती असतो? कॅगचा कार्यकाल 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. यापैकी जे आधी होईल ते लागू होते. कॅगला पदावरून कसे हटवले जाते? कॅगला सहज हटवता येत नाही. त्यांना हटवण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे असते. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच त्यांना हटवले जाऊ शकते. यामुळे त्यांच्या पदाचे स्वातंत्र्य अबाधित राहते. कॅगचे मुख्य कार्य बघूया आता. सरकारी खर्चाची तपासणी. केंद्र आणि राज्य सरकारचा पैसा योग्य प्रकारे खर्च झाला का याची तपासणी करणे. सरकारी खात्यांचे ऑडिट. सरकारी विभाग, मंत्रालये आणि योजनांचे लेखापरीक्षण करणे. सरकारी कंपन्यांचे ऑडिट. काही सरकारी कंपन्या आणि महामंडळाचे आर्थिक व्यवहार तपासणे. अहवाल सादर करणे. कॅगला आपला अहवाल राष्ट्रपती किंवा राज्यपालांकडे सादर करतो. त्यानंतर तो अहवाल संसद किंवा राज्य विधानमंडळात मांडला जातो. कॅगचे महत्त्व. कॅगमुळे सरकारी खर्चामध्ये पारदर्शकता राहते. जर कोठे भ्रष्टाचार किंवा आर्थिक गैरव्यवहार झाला असेल तर तो उघडकीस होण्यास मदत होते. म्हणून लोकशाहीमध्ये कॅगची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कॅगला लोकशाहीचा प्रहरी का म्हणतात? कारण कॅग सरकारी पैशांवर लक्ष ठेवतो. जनतेचा पैसा चुकीच्या पद्धतीने वापरला जाऊ नये यासाठी तो काम करतो. म्हणूनच त्याला लोकशाहीचा प्रहरी असे म्हणतात. संसदेसोबत संबंध. कॅगला अहवाल संसदेमध्ये पब्लिक अकाउंट्स कमिटी म्हणजेच लोकलेखा समिती तपासते. ही समिती सरकारी खर्चाची सविस्तर तपासणी करते. महत्त्वाचे घटनात्मक कलम. कलम 148 कॅग पदाची स्थापना. कलम 149 कर्तव्ये आणि अधिकार. कलम 150 सरकारी खात्यांचे स्वरूप. कलम 151 अहवाल राष्ट्रपती राज्यपालांना देणे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात? कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. कॅग पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कलम 148. भारताच्या कॅगची नियुक्ती कोण करतो? भारताचे राष्ट्रपती. कॅगचा कार्यकाल किती असतो? 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. कॅगला पदावरून हटवण्याची प्रक्रिया कोणासारखी असते? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे. कॅगचे मुख्य कार्य काय आहे? सरकारी खर्चाचे लेखापरीक्षण करणे. कॅगचा अहवाल कोणाकडे सादर केला जातो? राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे. कॅगचा अहवाल संसदेमध्ये कोण तपासते? लोकलेखा समिती. लोकलेखा समितीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? पब्लिक अकाउंट्स कमिटी. कॅग कोणत्या प्रकारच्या संस्थांचे ऑडिट करतो? सरकारी विभाग आणि सरकारी कंपन्या. कॅगला कोणत्या नावाने ओळखले जाते? सरकारी पैशांचा रखवलदार. भारतीय राज्यघटनेतील कॅग संबंधी कलमे कोणती आहेत? कलम 148 ते 151. कॅगचा अहवाल राज्यात कोणाकडे सादर केला जातो? राज्यपालांकडे. कॅगचे पद कोणत्या प्रकारचे पद आहे? घटनात्मक पद. सरकारी खात्याचे स्वरूप कोणत्या कलमानुसार ठरवले जाते? कलम 150 नुसार.
कॅगच्या कर्तव्ये आणि अधिकारांची माहिती कोणत्या कलमात आहे? कलम 149. कॅगचा अहवाल संसदेत मांडण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 151. कॅग सरकारी खर्चामध्ये कोणती गोष्ट सुनिश्चित करतो? पारदर्शकता. कॅगचा संबंध कोणत्या क्षेत्राशी अधिक आहे? आर्थिक प्रशासन. कॅगचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? सरकारी निधीचा योग्य वापर तपासणे. कॅग केंद्र सरकारसोबत कोणाचे लेखापरीक्षण करतो? राज्य सरकारचे. कॅगचे पद स्वतंत्र का मानले जाते? कारण त्यांना सहज हटवता येत नाही. भारतातील आर्थिक नियंत्रण व्यवस्थेमध्ये कॅगची भूमिका कशी आहे? अत्यंत महत्त्वाची आहे. कॅग भ्रष्टाचार रोखण्यासाठी कशी मदत करतो? आर्थिक गैरव्यवहार उघड करून. स्पर्धा परीक्षांमध्ये कॅग विषय का महत्त्वाचा आहे? कारण भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचा घटनात्मक विषय आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कॅग हे भारतीय लोकशाहीमधील अत्यंत महत्त्वाचे घटनात्मक पद आहे. सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवणे, भ्रष्टाचार रोखणे आणि आर्थिक पारदर्शकता राखणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे. स्पर्धा परीक्षांसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे ही माहिती व्यवस्थित लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.